नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत नवरात्रीच्या 9व्या आणि अंतिम दिवशी, ज्या दिवशी पूजन केलं जातं सिद्धिदात्री देवीचं। सिद्धिदात्री म्हणजे सर्व सिद्धी देणारी देवी। त्या कमलासनावर विराजमान आहेत। 4 भुजा आहेत, हातात शंख, चक्र, गदा आणि कमळ आहे। त्या अष्टसिद्धी आणि नवनिधी देतात, म्हणून त्यांना सर्व सिद्धींचा दाता म्हटलं जातं। भगवान शंकरांनी सुद्धा त्यांची उपासना करून सिद्धी प्राप्त केल्या होत्या आणि अर्धनारी नटेश्वर रूप धारण केलं होतं। सिद्धिदात्रीला कमळाची फुलं, तीळ, खीर व हलव्याचा नैवेद्य प्रिय आहे। पवित्र वस्त्र, विशेषतः शुभ्र किंवा जांभळा रंग परिधान करून पूजा केली तर देवी प्रसन्न होते। काशी, वाराणसीमध्ये सिद्धिदात्रीचे मंदिर विशेष पूजनीय आहे। उत्तराखंडातील नैनिताल व द्वाराहाट भागात देखील सिद्धिदात्रीची उपासना प्रसिद्ध आहे। तसेच अनेक शक्तिपीठांमध्ये नवमीच्या दिवशी देवीची विशेष पूजा केली जाते। सिद्धिदात्री देवीच्या कृपेने साधकाला ज्ञान, विवेक, शांती आणि समाधान लाभतं। अडथळे दूर होतात, अशक्य कार्य शक्य होतं आणि आयुष्याला नवा मार्ग मिळतो। मित्रांनो, यासह आपल्या नवरात्री मालिकेचा शेवटचा भाग पूर्ण झाला। शैलपुत्रीपासून सिद्धिदात्रीपर्यंत ही संपूर्ण यात्रा तुम्हाला आवडली असेल तर लक्षात ठेवा, मी यासाठी 10 एपिसोडची पूर्ण प्लेलिस्ट तयार केली आहे। पण प्रवास इथे संपत नाही। या चॅनलवर मी आधीपासूनच वैदिक ऋषी, आपला वैज्ञानिक वारसा आणि सनातन संस्कृती यावर पोस्ट करत आहे। आता पुढे अजून रोचक आणि ज्ञानवर्धक विषय घेऊन येणार आहे, त्यामुळे लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे आणखी कोणी या दिव्य ज्ञानाशी जोडले जाईल। चला, आपण सगळे मिळून आपला सनातन वारसा, आपली वैदिक संस्कृती जगभर पसरूया। नवरात्रीच्या पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा। जय माता दी।